नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज बँक निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहोत. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये कसं ट्रेड करायचं आहे ते समजून जाऊया. त्याआधी बघा की आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक शूटिंग स्टार कॅन्डल हे पाहायला मिळते वीकलीमध्ये. डेलीमध्ये पाहायला गेलं तर डेलीमध्ये आपल्याला दिसतंय की एक पॅटर्न काय म्हणतो मी डेलीमध्ये पाहायला गेल्यानंतर एक पॅटर्न इथं बघा, इथं वर गेला आहे, इथून नंतर डाऊनला आणि नंतर हा पॅटर्न फॉर्म झालेला आहे. आणि तिसरी कंडिशन म्हणजे एक आपल्याला डार्क क्लाउड, हे टू टू कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे ना, त्यामध्ये एक डार्क क्लाउड ही कॅन्डलसुद्धा पाहायला मिळते. म्हणजे 3 कंडिशन आपल्याला इथं दिसत आहेत. काय म्हणतो मी 3 कंडिशन आपल्याला दिसत आहेत. पण मार्केट इथून क्रॅश होईल का किंवा डाऊन येईल का ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. त्याआधी आपण काय करूया की वीकलीमध्ये परत शिफ्ट करूया. ठीक आहे. परत नंतर डेलीमध्ये येणार आहे, त्याआधी वीकलीमध्ये जाऊया. आता बघा की ही कॅन्डल जी फॉर्म झाली ती कशी फॉर्म झाली ते आपण पहिल्यांदा एक्सप्लेन करूया. बघा मार्केटनं काय केलं आहे, समजा इथं इथं आपण दाखवूया. इथं ओपन झालं आहे. काय म्हणतो मी ओपन झालं आहे. तिथून नंतर मार्केटनं काय केलं, हाय केलं. हे काय केलं, एवढ्या हायवर गेलं. तिथून नंतर जे सेलर आहेत ना, त्यांनी एवढं प्रेशर म्हणजे एवढ्या फास्ट सेल केलं की मार्केट क्लोज कुठे केलं, ओपनच्या खाली काय केलं त्यांनी आता क्लोज केलेलं आहे. काय म्हणतोय ओपनच्या खाली ते त्या सेलरनी क्लोज केले. मग कॅन्डल कशी तयार झाली बघा, की ह्या टाईपची कॅन्डल आपल्याला अशी क्लोज झालेली दिसते का, ही वीकलीमध्ये कॅन्डल अशी क्लोज झालेली आहे. मग आपल्याला सांगा की येणाऱ्या वीकमध्ये जर आपल्याला ट्रेड करायचा असेल तर मार्केटनं काय न केलं पाहिजे. समजला मी काय म्हणतोय, काय न केलं पाहिजे. तर ह्यामध्ये आपल्याला कळून चुकतंय की जी ओपन प्राईस आहे, ही ओपन प्राईस जी कॅन्डलची जी ओपन प्राईस होती ना, त्याच्यावर मार्केटनं ट्रेड नाही केलं पाहिजे. म्हणजे ह्या झोनमध्ये ह्या झोन आहे ना, हा झोन आहे. ह्या झोनमध्ये जर मार्केटनं ट्रेड करत असेल तर आपल्याला इथं जर ट्रेड करत असेल तर आपल्याला इथं मार्केट होलाटाईल पाहायला मिळेल. काय म्हणतो मी होलाटाईल. कधीपर्यंत जोपर्यंत हे हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला हे काय होईल, होलाटाईल पाहायला मिळेल. आणि ह्यामध्ये आपल्याला केव्हा एंट्री मिळेल, जेव्हा हे ब्रेकआउट देईल तेव्हा आपल्याला अपसाईडला एंट्री मिळेल. नाहीतर मार्केट पूर्ण आपल्याला ह्या झोनमध्ये होलाटाईल पाहायला मिळेल. ठीक आहे. जर जर आपल्याला आहे ना सेलिंग जर करायचं असेल, काय म्हणतो मी आता आपल्याला सेलिंग करायची आहे. सेलिंग ठीक आहे. तर सेलिंग करायचं असेल ना तर तसं मार्केटने डायरेक्ट असं तर जाणार नाही. त्यासाठी आपल्याला एक कंडिशन पण ट्रू झाली पाहिजे. काय म्हणतो मी, एक कंडिशन जी असते ना ती पण ट्रू झाली पाहिजे. तर ती कंडिशन काय ती सांगतो बघा. मार्केटनं उद्याच्याला आहे ना फ्लॅट, काय म्हणतो मी ते इथं सांगतो तुम्हाला. मार्केटनं उद्याच्याला फ्लॅट ओपन होणं गरजेचं आहे. काय म्हणतोय फ्लॅट, मी दुसरं कुठलं सांगत नाही, फक्त फ्लॅट. जर गॅप अप ओपन होत असेल, गॅप डाऊन ओपन होत असेल तर त्याला वेगळं होऊ शकतं, म्हणजे वेगळं होईल, पॅटर्न वेगळा तयार होईल. पण फ्लॅट जर ओपन झालं, मी काय म्हणतोय फ्लॅट जर ओपन झाला तर आपल्याला एक बिग रेड कॅन्डल पाहायला मिळू शकते. काय म्हणतो मी बिग, म्हणजे बिगचा अर्थ म्हणजे असं नाही की पूर्ण रेडच होईल, म्हणजे ह्याच्या खाली क्लोज होईल असं नाही. एक रेड कॅन्डल म्हणजे कशी होऊ शकते, एक अशी इथं रेड कॅन्डल आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. अशी एक रेड कॅन्डल आपल्याला इथं पाहायला मिळेल जर फ्लॅट ओपन होत असेल तर. आणि जो ओपन प्राईज आहे ना, ओपन प्राईजला ह्या म्हणजे प्रिव्हियस कॅन्डलच्या वीकच्या ओपन प्राईजला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. काय म्हणतो मी, रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे फ्लॅट झाल्यानंतर. जर रिस्पेक्ट देत नसेल तर समजून जावं की येणाऱ्या वीकमध्ये एक आपल्याला अजून एक पॉज कॅन्डल पाहायला मिळेल अशी ह्या टाईपमध्ये. कसं होईल, मग इथंच ओपन होईल, परत खाली थोडं, परत वर, पण ह्या झोनमध्ये आपल्याला एक अशी एक पॉज कॅन्डल इथं पाहायला मिळेल. पण आपल्याला आता समजा जर बिग मूव डाऊन साईडला पाहिजे असेल तर आपल्याला कसं झालं पाहिजे मार्केटनं ते आपण आता डेलीमध्ये जाऊन पाहूया. ठीक आहे. डेलीमध्ये जाऊया. हां. इथं बघा, तर मार्केटनं पॅटर्न दाखवलंय. काय म्हणतो मी, इथं आपल्याला पॅटर्न दाखवलं आणि परत नंतर एक डार्क क्लाउड ही कॅन्डल पण एक अशी दाखवली आपल्याला. म्हणजे दोन इथं 2 कंडिशन आहेत. एक म्हणजे पॅटर्न आहे आणि दुसरं म्हणजे एक डार्क क्लाउड ही एक निगेटिव्ह पॅटर्न आहे. हे फॉर्म झालेलं आहे. पण हे ॲक्टिव्ह कधी होणार? काय म्हणतो मी, ॲक्टिव्ह कधी होणार? मग ॲक्टिव्ह होण्यासाठी मार्केटनं ओपन पण तसं झालं पाहिजे. काय म्हणतोय, ओपन व्हायचं असेल मार्केटला आहे ना, बघा आता समजून घ्या. आता ओपन कसं आपण त्यावर ॲनालिसिस करूया. आता समजा मार्केटमध्ये उद्याच्याला फ्लॅट ओपन, काय म्हणतो मी, पहिले कंडिशन फ्लॅट ओपन होत असेल तर आपल्याला मी काय सांगितलं होतं, फ्लॅट जर ओपन होत असेल तर आपल्याला चान्स आहे मार्केटमध्ये येणाऱ्या वीकमध्ये एक रेड कॅन्डल पाहायला मिळू शकते. म्हणजे रेड कॅन्डल आपल्याला पाहायला मिळेल. मग म्हणजे आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये रेड कॅन्डल पाहायला मिळते म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला
जास्त करून फोकस करायचा आहे ते म्हणजे कशावर, सेलिंग करण्यावर. सेलिंग म्हणजे काय करणे, तुम्ही सेलिंग करू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये सेलिंगमध्ये कुठलं कुठलं असू शकतं, पी तुम्ही पी बाय करू शकता, किंवा दुसरा ऑप्शन आहे तुम्ही जो सी सेल करू शकता. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. जर हे माहीत नसेल तर तुम्ही पाहू शकता आपली बाईंग अँड सेलिंगची जी व्हिडिओ तयार केली आपण, ऑप्शन सेलिंग आणि ऑप्शन बाईंग, हे एक आपली व्हिडिओ लॉन्च केली आहे ट्रेनिंग कोर्समध्ये, ते तुम्ही हे पाहू शकता. ठीक आहे, आता बघा मी काय म्हणतोय, जर येणाऱ्या वीकमध्ये जर मार्केटला जर रेड कॅन्डल अशी करायची असेल तर त्यांना काय केलं पाहिजे, फ्लॅट ओपन झाला पाहिजे. तर फ्लॅट ओपन झाल्यानंतर पण डायरेक्ट आता समजा उद्याच्याला मार्केट पूर्ण जर अशी रेड कॅन्डल झाली, म्हणजे पहिल्याच दिवशी म्हणजे मंडेलाच अशी रेड कॅन्डल झाली ना, तर लक्षात ठेवा की नंतर आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये म्हणजे जो पुढील जो राहिलेले जे 4 दिवस असतील त्यामध्ये अशी बिग मुवमेंट पाहायला मिळणार नाही. नंतर मार्केट थोडं काय होईल, वर येईल, आणि म्हणजे एक आपल्याला एक अशी समजा एक रेड कॅन्डल तयार झाली, तर तिथून नंतर आपल्याला कसं होईल की एक थोडंसं पॉज, म्हणजे इथून नंतर मार्केट साईडवे गेलेलं असं पाहायला मिळेल. काय म्हणते, साईडवे. जर येणार जो मंडेला म्हणजे उद्याच्याला जर मार्केटने एक बिग रेड कॅन्डल तयार केली तर सांगाल. ठीक आहे, मंडेला आता बघा मी का तसं का सांगतो ती पण. आता बघा काय होईल, आता बघा मंडेला ओपन फ्लॅट झालं आणि इथून नंतर जर मार्केटने एक पॉज कॅन्डल देत असेल, मी काय म्हणते पॉज लहान असू द्या, लहान पॉज कॅन्डल काय म्हणते, अशी लहान पॉज कुठल्या कलरची असते, रेड असते किंवा ग्रीन असते. ह्या पॉज कॅन्डल नंतर जर मार्केट एक नवीन रेड कॅन्डल देत असेल तर आपल्याला एक कंटिन्यू ट्रेंड खालच्या साईडला पाहायला मिळेल. काय म्हणते मी, कंटिन्यू ट्रेंड एक खालच्या साईडला पाहायला मिळेल. पण त्यासाठी मार्केटनं उद्याच्याला एक पॉज कॅन्डल, स्मॉलची पॉज कॅन्डल करणं गरजेचं आहे. पण त्या स्मॉल पॉज कॅन्डल करण्याआधी त्याला काय करायचं आहे, फ्लॅट ओपन करायचं आहे. काय म्हणतो मी, फ्लॅट ओपन करायचं आहे. फ्लॅट ओपन झाल्यानंतर एक पॉज कॅन्डल होत असेल तर त्या दिवशी तुम्ही जर ट्रेड जर नाही केलं तरी चालेल. मी काय म्हणतो, जर पॉज कॅन्डल तयार होत असेल पण नंतरच्या वेळी तुम्ही ट्रेड करू शकता एक बिग मूव खालच्यासाठी कुठपर्यंत, हे 52,000 आहे ना, हे 52,000चे टार्गेटसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतं. काय म्हणतोय, 52,000चे हे टार्गेटसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, चला आता बघा मी काय म्हणतो, आता इथे काय झालं, आता मार्केटने काय केलं की ओपन झालाय कसा, फ्लॅट. पहिले धरून चलूया कंडिशन फ्लॅट. फ्लॅट ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फ्लॅट ओपन झाल्यानंतर आपण जे ॲग्रेसिव्ह ट्रेड असतील ना त्यांना डायरेक्ट काय करायचं आहे, जो वरचा आहे 54,000, जे ॲग्रेसिव्ह ट्रेड करू शकतात. आम्ही काय असं म्हणतो की त्यांनी काय प्रॉब्लेम नसेल तर करू शकता, की जे समजा मार्केट फ्लॅट ओपन होत असेल, फ्लॅट ओपन झाला असेल आणि जे वीकली ट्रेड करत असेल तर त्यांनी ते ॲग्रेसिव्ह तुम्ही करू शकता. फ्लॅट ओपन झालं आहे, काय म्हणते पहिली कंडिशन फ्लॅट ओपन झालं आहे ना, तर तुम्ही काय करू शकता, वरचा जो हाय आहे तिथे बंद धरून चला की 54,400, तो 54,400चा एक मिनिट आपण तरी ॲक्युरेटमध्ये बघूया. हां ठीक आहे, 54,400चा तुम्ही एस एल टाकून, काय म्हणतो मी, एस एल टाकून तुम्ही 52,000चं टार्गेट तुम्ही साठी वेट करू शकता. काय म्हणतोय मी, हे 52,000 ह्यासाठी तुम्ही वेट करू शकता. 52,000 ते 52,500 ह्या तुम्ही यासाठी वेट करू शकता. 52,500, पण तुम्हाला वीकली वेट करायचं आहे. मी काय म्हणतोय, वीकली वेट करायचं आहे, कारण की तुमचा एस एल किती झाला आता, 54,400चा एस एल आहे. तिथून नंतर मार्केट तुमच्या डायरेक्शनला असं कसं पण येऊ शकतं. पण तुम्ही ॲग्रेसिव्ह करताय म्हणून सांगायला लागलो. जर इथं येऊन जर परत एस एल हिट झालं तर तुम्हाला ॲक्सेप्ट पण करायचं आहे. आणि जे सेफ ट्रेड करणार आहेत, काय म्हणतो मी, जे सेफ ट्रेड करणार आहेत ना त्यांच्यासाठी उद्या समजा फ्लॅट ओपन झालं आहे तर जर एक फ्लॅट जर ओपन झालं ना तर आपण एक वेट करायचं एक पॉज कॅन्डलचा, तिथून नंतर एक रेड कॅन्डल तयार होईल आणि नंतर मार्केट आपल्याला ह्या डायरेक्शनला असं गेलेलं दिसेल. कारण की कारण हे होण्याचं कारण असं आहे की डायरेक्ट आता एम पॅटर्न झाला म्हणल्यानंतर मार्केट असं डायरेक्ट खाली येईल असं आपल्याला आहे ना दाखवलं पाहिजे की हा मी खाली येणार आहे ह्या डायरेक्शन, म्हणजे ट्रेंड म्हणजे आता सध्याच्या कंडिशनमध्ये मी खाली चाललो आहे, कारण की सध्याचा ट्रेंड बघा की कसा आहे, वरच्या साईडला आहे. ठीक आहे, काय म्हणते, वरच्या साईडला आहे. तर मार्केटनं आपल्याला दाखवलं पाहिजे की बाबा असं जाणार आहे आणि आपल्याला कन्फर्मेशन येसेल कुठला मिळेल, आता कन्फर्मेशन येसेल 54,400चा कन्फर्मेशन येसेल मिळेल. आणि दुसरी कंडिशन म्हणजे 52,000चं जे टार्गेट आहे ना ही कन्फर्म मिळेल. कन्फर्म ॲग्रेसिव्हवाल्यांना कसं आहे, डायरेक्ट ओपन झाल्या तुम्ही करू शकता, पण जे कन्फर्म ट्रेड करतात ना त्यांच्यासाठी सांगितलेलं कंडिशन आहे की तुम्ही वेट करा आणि मग ट्रेड करा. ठीक आहे, आता समजा मार्केटमध्ये काय ओपन होतं आहे, फ्लॅट झालं ना, फ्लॅट नंतर काय करूया आपण,
दुसरी कंडिशन बघूया की गॅप अप ओपन झालं. काय म्हणतो मी गॅप अप. आता गॅप अप ओपन झाल्यानंतर इथंच आपण अनालिसिस करूया. जर मार्केट समजा गॅप अप ओपन होत असेल कुठं 54,000च्या वर, काय म्हणतोय 2 पॉईंट टाकूया गॅप अप. ठीक आहे. गॅप अप ओपन होत असेल मार्केट आणि मार्केट जर समजा 54,400, इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा, 54,400 बिग म्हणजे ब्रेक करत असेल, 54,000च्या वर ओपन झाले. आता पहिले तर काय म्हणतं 54,000च्या वर ओपन झाले आणि जर नंतर मार्केट 54,400 पण ब्रेक करत असेल तर आपल्याला नंतरच्या वेळी एक बिग कॅन्डल इथं सुद्धा पाहायला मिळू शकते. काय म्हणतो मी बिग कॅन्डल अशी सुद्धा, आणि ती तो ग्रीन असेल, ग्रीन काय म्हणतो मी ग्रीन अशी बिग कॅन्डल पाहायला मिळेल. तर गॅप अप ओपन झालं आणि रिस्क काय केलं आहे ब्रेकआउट केलं आहे. काय म्हणतो मी ब्रेकआउट केलं आहे 54,400. लक्षात ठेवा 54,400 ब्रेक करणं गरजेचं आहे. जर ब्रेक करत नसेल, लक्षात ठेवा ब्रेक करत नसेल तर आपल्याला जो हा झोन आहे कोणता म्हणतो मी 54,400 ते 54,800, 54,400 ते 54,800, सॉरी 54,400 ते 53,800, खालच्या साईडला 53,800. ह्यामध्ये एक आपल्याला एक लहान म्हणजे एक पॉज कॅन्डल पाहायला मिळू शकते. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की कसं होणार मग, जर मार्केट 54,400 वरचं ब्रेक करत नसेल तर आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये ट्रेड करायचं आहे, ते पण कसं जपून. काय म्हणतो येणाऱ्या वीकमध्ये ट्रेड करायचं जपून, कारण की वरच्या साईडला पण ब्रेकआउट देत नाही. आणि काय होतं मग खालच्या साईडला जास्त करून चान्सेस राहणार की खालच्या साईडला पण चान्सेस जास्त राहणार नाही की आपल्याला ट्रेड करायचा. नंतर मार्केट एक पॉज कॅन्डलसुद्धा आपल्याला दाखवेल. आता राहिली म्हणजे तिसरी कंडिशन आहे, ती म्हणजे मार्केटमध्ये समजा काय झालं गॅप डाऊन ओपन झाला. ही महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा गॅप डाऊन. कारण का मार्केटमध्ये समजा जर गॅप डाऊन ओपन होत असेल, काय म्हणतो मी गॅप डाऊनचा अर्थ काय की क्लोजिंग झाली आहे 53,800च्या पाशी क्लोजिंग झाली आहे याची. ठीक आहे. आणि जर मार्केट समजा 53,700, 800 असं जर ओपन होत असेल, 53,700, 600, 53,600, ठीक आहे, असं जर ओपन होत असेल ना तर आपल्याला काय म्हणतोय की जी म्हणलं होतं की ही टार्गेट जी मिळेल बिगवालं जे 52,000चं, ती बिग टार्गेट तुम्हाला मिळणार नाही. कारण की ऑलरेडी मार्केटनं काय केलं की गॅप डाऊन ओपन झालं आहे. तिथून नंतर मार्केटकडे चान्स काय राहणार, एक तर वरच्या साईडला एक रेजिस्टन्स तयार होणार आणि खालच्या साईडला एक सपोर्ट तयार होणार. काय म्हणतो मी एक रेजिस्टन्स तयार होणार, खालच्या साईडला एक सपोर्ट तयार होणार. मग मार्केट पूर्ण ह्या वीकमध्ये आपल्याला व्होलॅटाईल तर पाहायला मिळेल प्लस साईड वेव्ह, आणि इथं जास्त चान्सेस आहेत की आता तुमची एसी हिट व्हायचे. मान्य आहे की मार्केट तुम्हाला एक निगेटिव्ह रेड कॅन्डल दाखवल, खालच्या साईडला डाऊन साईडला एक निगेटिव्ह कॅन्डल दाखवल, पण आपल्याला व्होलॅटाईल काय म्हणतो मी व्होलॅटाईल प्लस काय होईल साईड वेव्ह मार्केट पाहायला मिळेल. मग ह्यामध्ये जास्त प्रॉब्लेम काय होतो की ह्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम असा आहे की एक प्रॉब्लेम म्हणजे आपली सायकोलॉजी काय होते ब्रेक होते, म्हणजे सगळी सायकोलॉजी काय होते आपल्याला ब्रेक होते. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचा पॉईंट की जे आपण जे आहे ना ट्रेड करतो ते काय करता ओव्हर ट्रेडिंग होऊ शकतात, ओव्हर ट्रेडिंग आणि जास्त ESL. तिसरं म्हणजे जास्त ESL हिट होण्याचे चान्सेस पण ह्यात असे असतात. ठीक आहे. तर ह्यामध्ये आपल्याला कसं करायचं आहे की जपून ट्रेड करण्याचं आहे. म्हणून लक्षात ठेवा की ओपन कसं होतंय ते एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ओपन जर समजा फ्लॅट होत असेल तर तुम्हाला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळेल की एक बिग कॅन्डलसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल रेडची. पण त्यासाठी कंडिशन आपल्याला तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं. ओके, समजलं तुम्हाला आजचा ॲनालिसिस की येणाऱ्या वीकमध्ये कसं ट्रेड करायचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही जे आपल्या ट्रेडिंग कोर्समधले जे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहू शकता, कारण की खूप महत्त्वाचे व्हिडिओ आपण लॉन्च केलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा. चला बाय.